कोणी कुठे घुसाले बघा ना, कोणाचं नियंत्रण नाही याच्यावर. सध्या नांदेडमध्ये ट्रॅफिक ही एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आज आपण नांदेडकरांना विचारणार आहोत की ट्रॅफिकमुळे त्यांना कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत, एकदा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर त्यांचा किती वेळ वाया जातो आणि प्रशासनानं नवीन नवीन कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे. या भागामध्ये ट्रॅफिक जे खूप जास्त होत आहे याचं मुख्य कारण काय आहे असं वाटतं तुम्हाला? याचं मुख्य कारण आहे की ते लाईट नाही, सिग्नल नाही आणि ट्रॅफिक पोलीसवाला नाही, त्याच्यामुळे हे जाम होते. प्रत्येक ठिकाणी रस्ता छोटा झाल्यामुळे कसा ट्रॅफिक खूपच वाढत आहे, भयंकर वाढत आहे. त्यामुळे रस्ता हा मोठा व्हायला पाहिजे. जशी ट्रॉफिक झाली, हॉर्नचे आवाज असे एवढे येतात की आमचे कानं सकाळपासून संध्या घरी जाईपर्यंत खीर होऊन जातात. खूप म्हणजे खूप ट्रॉफिक आहे. तुम्हाला काय वाटतं की रोडवर जे अतिक्रमण झालेले आहेत, अतिक्रमणामुळे सुद्धा होऊ शकते का असं? ते नाही, आता अतिक्रम काय आहे बघा, हे सर्व ऑटो थांबले, तिथे मोटरसायकल थांबलेत, त्यामुळे सुद्धा हे सर्व काढलं तर मोकळं होतं. हे प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी घ्यायची. मुख्य म्हणजे गाडी कमी चालवायची, कमी वेगात चालवायची. जास्त वाहन जोरात चालतात म्हणून ॲक्सिडेंट होतात. आणि जर तुम्ही एकदा वाहतूक कोंडीमध्ये जर अडकलात तुम्ही ट्रॅफिकमध्ये, तर तुम्हाला किती वेळ जातो बाहेर येण्यासाठी? जवळजवळ 10, 15, 20 मिनटं, अर्धा तास, एक तास लागते आम्हाला यायला. 10 वर्षापासून जेवढे तेवढे त्याच्यातून वाहनं भरपूर वाढलेले आहेत. आता याचं नियोजन प्रशासनानं करायला पाहिजे. वाहतुकीचं कसं आहे, आता हे ऑटोवाले रोडवर थांबतात, भरपूर त्रास होतो लोकांना. आणि रस्त्याचं तर काम चालू आहे, पण खूप संत गतीने काम चालू आहे. पोलीस प्रशासन पण खूप चांगलं काम करते. आमची ट्रॅफिकमध्ये आमचे पोलीस बांधव दिवस रात्र डोळ्यामध्ये तेल टाकून बिचारे काम करतात. काय मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. जे आपल्या परिवाराची काळजी न करता दिवस रात्र आपल्या प्रशासन म्हणजे जनतेसाठी सेवा करतात. तर त्यांचासुद्धा कुठे प्रशासनाने विचार करावा पाहिजे किंवा जनतेने पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ते आपल्यासाठी रस्त्यावर येऊन 24 तास जेव्हा हे करतात, तर पब्लिकने सुद्धा त्यांना थोडं कॉपरेट केलं पाहिजे. का योग्य वाहने चालवायचे, पुढे ट्रॅफिक असलं, जनसेवक वाढवले पाहिजे. माझा हेच प्रश्न आहे. जनतेने पण थोडा जर सहभाग घेतला तर हे काम खूप सुंदर आणि चांगलं होईल. सध्याला ट्रॅफिकमुळे तुम्हाला काय त्रास होत आहे? ट्रॅफिकमुळे फार त्रास आहे मॅडम. त्या कोणी कुठे घुसाले बघा ना, कोणाचं नियंत्रण नाही याच्यावर. हे ऑटोवाले कुठे थांबायले तर आताच पाय अडकला होता माझा, माहिती का? ऑटोतनं उतरले ना, पाठीमागे येऊन एका पायाला आणलं लगेच पायाला. रस्त्यावरचे साईड गाडी, मोटरसायकली पद्धतीने लावून आलेत, कार पद्धतीने लावून आलेत, आमचे ऑटो रिक्षावाले लावून आलेत. आम्ही सगळ्यालाच हे करायला दोष द्यायला. आम्ही एकालाच म्हणणार की हे दोषी आहे, ते दोषी आहे, सगळेच दोषी आहेत. पद्धतीनं बरोबर लावा, सिस्टमॅटिक लावा. प्रशासनाने महानगरपालिकेमध्ये अगोदर जे आपल्या इथे नांदेडमध्ये गाड्याला चेन वगैरे लावण्यात येत होतं, मोटरसायकलींना आणि कारना पण जामर लावण्यात येणार होतं. पण ते अगोदरसारखं जे आता जर चालू केलं असेल तर करावं असं माझं म्हणणं आहे. जर केलं तर चांगली गोष्ट आहे. ट्रॅफिक खूप झाले नांदेडमध्ये आणि सांगायचं म्हणजे कधी आपण हॉस्पिटलला, कधी कोणतं काम असतंय, कधी म्हणजे एक वेळेस मला झालं होतं, कालचीच गोष्ट आहे. मी हॉस्पिटलला जाऊ लागलो, आधार हॉस्पिटलला. तर कमीत कमी मला श्रीनगरवरून आधार हॉस्पिटलला जायला कमीत कमी 25 मिनटं लागले. किमान तिथं जायला फक्त 5 मिनटं वेळ लागतो आहे, तर मला 25 मिनटं लागलं. भरपूर वाहतूक आहे, भरपूर ट्रॅफिक झाले, खूप प्रॉब्लेम व्हायले. नांदेडची ट्रॅफिक म्हणजे मुंग्याचे जाळं झाल्यासारखं झालेलं आहे. नांदेडमध्ये कुठेही थोडासा मोर्चा जर म्हणलं तर ट्रॅफिक अर्धा 1 घंटा लागतं. ट्रॅफिक हे खूप डोकंदुखी झालेली आहे नांदेडची. नांदेडकरांनी तर आपल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत की ट्रॅफिकला कशा प्रकारे कंट्रोल करायला पाहिजे, नवीन नवीन कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवा आणि आमच्या नांदेड हब या पेजला, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.